इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। तब्बल 12 वर्षापूर्वी हजारो अतिक्रमे हटवून मोठ्या गाजावाजात रुंदीकरण करण्यात आलेल्या उल्हासनगर शहरातून जाणारा कल्याण बदलापूर राज्य महामार्ग आजही अपूर्ण अवस्थेत असल्याचे वास्तव समोर आले आहे। कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून या महामार्गावर 3 वेळा विकास कामे करण्यात आली, मात्र रस्त्याच्या मध्यभागी अडथळा ठरणाऱ्या इमारती आणि व्यावसायिक बांधकामांचा प्रश्न कायम असल्याने वाहन चालकांना अजूनही वाहतूक कोंडीच्या वेळाखातून मुक्ती मिळाली नाही। त्यामुळे विकास कामांवर खर्च झालेला पैसा आणि प्रशासनाचे नियोजन यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे। कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांना जोडणारा कल्याण बदलापूर राज्य महामार्ग हा परिसरातील लाखो नागरिकांचा दैनंदिन प्रवासाचा मुख्य मार्ग आहे। तसेच नाशिक पुणे महामार्गावरील वाहतुकीसाठी हा महामार्ग महत्त्वाचा दुवा मानला जातो। 2014 मध्ये MIDCने मोठ्या प्रमाणात अतिक्रमे हटवत या मार्गाचे रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण केले होते। त्यावेळी वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षात अंबरनाथमधील बंद पडलेल्या 2 कंपन्यांच्या हद्दीतील रस्त्याचे रुंदीकरण अद्याप रखडले आहे। दुसरीकडे उल्हासनगर हद्दीत पहिल्यांदा अतिक्रमे हटवून रस्ता तयार करण्यात आला, त्यानंतर भुहेरी गटार योजनेसाठी रस्ता पुन्हा खोदण्यात आला आणि आता शांतीनगर ते फॉरवर्ड लाईन दरम्यान नव्याने कॉन्क्रीट रस्ता उभारण्याचे काम सुरू आहे। या सर्व कामांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। तथापि राज्य महामार्गालगत असलेले 15हून अधिक इमारती, दुकाने आणि इतर बांधकाम बाबतची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याने रस्त्याचे संपूर्ण रुंदीकरण होऊ शकले नाही। परिणामी सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात। नागरिकांच्या कररूपी पैशातून वारंवार विकास कामे होत असतानाही राज्य महामार्ग पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी उपलब्ध होत नसल्याने प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांच्या नियोजन शून्य कारभारावर आता नागरिकांकडून तीव्र नाराजगी व्यक्त केली जात आहे। साई सावंत, इन डिजिटल मराठी, उल्हासनगर।